राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे गावातील साई मल्हार प्रतिष्ठान आयोजित 10 दिवसीय गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 20 वर्षाची परंपरा असलेल्या साई मल्हार प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव निमित्ताने निमगाव कोऱ्हाळे येथील महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या। साई मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाच्या 10व्या दिवशी गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला। यावेळी निमगाव कोऱ्हाळे गावासह पंचक्रोशीतील महिलांचा आदर करून प्रत्येक महिलेला प्रतिष्ठानच्या वतीने फेटा बांधण्यात आला होता। महिलांनी बांधलेला फेटा विसर्जन मिरवणुकीचा मुख्य आकर्षण ठरला असून गणपती बाप्पाची आरती करून बँडच्या तालावर साई मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक तथा लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे, दिल्पा कैलास कातोरे, साई मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश कातोरे यांच्यासह निमगाव कोऱ्हाळे हद्दीतील तरुण तरुणी महिलांनी बँडच्या तालावर ठेका धरलाय। याबाबत प्रतिष्ठानचे संस्थापक तथा निमगाव कोऱ्हाळेंचे सरपंच कैलास कातोरे यांनी अधिक माहिती दिली आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव असा थाटामाटात साजरा केलेला आहे। गणेशोत्सव साई मल्हार प्रतिष्ठान 2024 दरवर्षी जवळजवळ 20 वर्ष या साई मल्हार प्रतिष्ठानला झालेले आहे। यामध्ये मोलाचं सहकार्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो। या गणेशोत्सवामध्ये 10 दिवस जवळजवळ या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये संगीत खुर्ची असेल, लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी असतील, त्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन असेल, असे विविध प्रकार या ठिकाणी या स्टेजवर या ठिकाणी घेण्यात आले। यानंतर भव्य असा आमचा नवरात्र उत्सव पण साजरा केला जातो। या संपूर्ण महोत्सवामध्ये दसरा महोत्सव पण असा अतिशय थाटामाटात या ठिकाणी आम्ही साजरा करतो। यामध्ये इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन असतं आणि सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असते। असा हा साई मल्हार प्रतिष्ठानचा भव्य दिव्य गणेशोत्सव या ठिकाणी आम्ही सर्व साई मल्हार प्रतिष्ठानचे सहकारी, त्यामध्ये छोटा मोठा सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो आणि गणरायाचं या ठिकाणी थाटामाटात आम्ही ढोलपथकावर आगमन करून त्यांची या ठिकाणी स्थापना करून भव्य अशी आज मिरवणूक या ठिकाणी आम्ही साई मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने काढत आहोत। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण तर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची संख्या तर जास्त तर आहेच आहे, पण खऱ्या अर्थानं जर प्रामुख्याने बघण्यासारखं आहे तर महिलांची संख्या या मिरवणुकीमध्ये सगळ्यात जास्त असते। यामध्ये महिलांसाठी आम्ही सर्वांना फेटे वगैरे बांधून अशी मिरवणूक या ठिकाणी अतिशय थाटामाटात आम्ही या ठिकाणी काढलेली आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर।